23 जानेवारी 2024 रोजी दुपारच्या सुमारास पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत एका तरुणीचा बेवारसपणे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती। त्या अनुषंगाने पंचवटी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तपास पूर्ण करून आरोपीला अवघ्या 6 तासातच अटक केली। आरोपीचे विचारपूस करिता आरोपी व तरुणीचे प्रेम संबंध असल्यामुळे प्रेयसी तिच्या मोबाईलवरून दुसऱ्याची चॅटिंग करत असल्याचा राग मनात आणून प्रियकराने ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। त्यानंतर त्याने मित्राच्या साहाय्याने तरुणीचा मृतदेह दुचाकीवरून पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत फेकून दिला। मृत तरुणीचे नाव प्रियंका वीरजी वसावे व वर्ष 19, राहणार पाटबारा पोस्ट जमाना, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर शिवदास तडवी व वर्ष 21, मूळ राहणार नंदुरबार, हल्ली राहणार माऊलीनगर अंबड नाशिक येथे असे संशयित आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे। प्रियंका ही औरंगाबाद नाक्यावरील एका नर्सिंग कॉलेजमध्ये परिचारिकेचे शिक्षण घेत होती। प्रियंका व सागरची जुनी मैत्री असून त्यांचे प्रेमसंबंध जोडले गेले होते। प्रियंका ही 22 जानेवारी रोजी सागरच्या अंबडच्या घरी गेली होती। रात्री 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास प्रियंका ही कोणाबरोबर तरी चॅटिंग करत असल्याचा संशय सागरला आला। या कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होऊन सागरने प्रियंकाचा ओढणीने गळा आवळून खून केला। त्यानंतर मित्राच्या मदतीने दुचाकीवरून रासबिहारी लिंक रोड शेजारी मीर द्वार लॉन्सच्या मोकळ्या परिसरात फेकून दिला। त्या ठिकाणाहून जात असलेल्या एका नागरिकाने हा मृतदेह पाहिला असता त्यांनी तात्काळ पोलिसांना संपर्क करून या घटनेची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस घटनास्थळी येऊन या प्रकरणी तपास चालू केला। पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माजरे त्यांनी पथके तयार करून या प्रकरणी जलद गतीने तपास चालू केला आणि अखेर 6 तासांच्या आत तरुणीचे हत्यारे गजाआड झाले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल, नाशिक।